चला तर मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की बच्चे कंपनी घरी असते आणि दररोज मुलांना वेगळं काहीतरी खायला हवं असतं आणि अशा वेळेस मुलांचं लक्ष असतं ते मात्र बाहेरच्या हॉटेलच्या खाण्याकडे. आज मी तुम्हाला असाच पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही मुलांची ही हौस भागवाल आणि अगदी 15 रुपयामध्ये सगळ्यांना पुरतील असे मंचुरियन बॉल्स घरच्या घरी बनवू शकाल. इतके टेस्टी होतात की मुलं अगदी बाहेरचं सुद्धा मंचुरियन विसरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये शेवटी मंचुरियन बॉल्स अगदी क्रिस्पी कुरकुरीत राहण्यासाठी एक छानशी टिपही दिली आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मंचुरियन बॉल्स अगदी क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी आणि परफेक्ट असे गाड्यावर भेटतात तसे मंचुरियन होण्यासाठी खूप साऱ्या टिप्सही दिल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला, सगळ्यात आधी छानपैकी कोबी घ्यायचा. कोबीच्या वरचे खराब पानं असतील ती काढून टाकायची आणि अशा पद्धतीने निबार देठही काढून घ्यायचा. आता कोबी छानपैकी खिसणीने खिसून घ्यायचा. कोबी खिसताना खूप जास्त मोठा न खिसता अगदी बारीक होल असलेल्या खिसणीने खिसा, म्हणजे अगदी बारीक असा याचा खिस पडेल. यामुळे काय होतं, बाइंडिंग व्यवस्थित होतं मंचुरियनचं आणि ते तळल्यानंतर तेलामध्ये अजिबातही सुटत नाहीत आणि छान कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होते. कोबी सगळ्यात छानपैकी किसून झालाय. चला, आता आहे व्हिडिओमधली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप. ती म्हणजे कोबी किसून झाला की यामध्ये मीठ घालायचं. मीठ तुम्हाला मंचुरियन बॉल्सला जेवढं लागणार आहे क्वांटिटीसाठी तेवढं घालून घेतलं तरीही चालेल. आता हे मीठ सगळं या कोबीला व्यवस्थित असं हाताने लावून घ्यायचं आणि 5 मिनिटं हा कोबी असाच ठेवून द्यायचा. यामुळे काय होतं, कोबीला छानपैकी पाणी सुटतं आणि आपल्या मंचुरियनचं जे काही बॅटर आपण तयार करणार आहे, जे काही पीठ तयार करणार आहे, त्यातलं एक्स्ट्राचं सगळं पाणी निघून जातं. यामुळे आपले मंचुरियन कुरकुरीत व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे ही टिप आवर्जून फॉलो करा. मीठ लावल्यानंतर आपण यामध्ये मीठ लावलेलं पाणी काढल्यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची आणि कांदा घालणार आहोत. त्यामुळे कोबीचं मात्र अगोदर सगळं पाणी आपण छानपैकी काढून टाकायचं. त्यासाठीच आपण मीठ थोडंसं जास्तीचं लावले. यामुळे मीठ जास्त असलं की पाणीही कोबीचं भरपूर असं निघतं आणि मीठ नंतर नाही टाकलं तरीही चालेल, कारण आपलं शिमला मिरची, कांदा, कॉर्नफ्लॉवर या सगळ्या गोष्टी ॲड होणार आहेत. त्यामुळे मीठ अगदी छान बॅलन्स होतं. चला, आता मी याचं सगळं पाणी काढून टाकले. तुम्ही बघू शकताय कोबी किती ड्राय झालाय. आता कोबी ड्राय झालेला एका बाजूला ठेवलाय आणि लगेच यामध्ये शिमला मिरची खिसायला घेतली. एक मीडियम आकाराचा कोबी आहे, त्यासाठी 2 शिमला मिरची आणि 1 कांदा घेतलाय. अगदी झटपट असे हे मंचुरियन घरच्या घरी तयार होतात. बाहेर खायला गेलात तर 200-250 रुपये आरामात जातात, परंतु तेवढेच मंचुरियन तुम्ही अगदी घरात 50 रुपयाच्या आत बनवू शकताय. म्हणजे आहे ना, खर्चही कमी आणि मुलांनाही अगदी घरच्या घरी छान हॉटेलसारखं खायला मिळाल्याचं समाधानही होईल. चला, तर शिमला मिरची ही छान किसून झाली. आता यामध्ये हा कांदा सुद्धा आपल्याला किसून घालायचा आहे. शिमला मिरची तुम्ही कट करून घातली तरीही चालेल. मी इथे आवर्जून किसून घातली, कारण शिमला मिरची घातलेली ही मुलांना कळतही नाही आणि कोबी बरोबर ती छान एकजीव होऊन जाते. चला, तर कांदा सुद्धा किसून झालाय. आता ह्या सगळ्या गोष्टी तिन्ही एकत्र करायच्या आणि त्यानंतर यामध्ये राहिलेलं सगळं साहित्य घालून घेऊयात. परंतु सुरुवातीला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे कोबीमध्ये सगळीकडे कांदा आणि शिमला मिरचीचा फ्लेवर एकसारखा असा पसरला गेला पाहिजे. आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण. यातला मी जेवढा लसूण घेतलाय त्यातला थोडा लसूण फोडणीसाठी बाजूला ठेवलाय. त्यानंतर किसलेलं आलं. यामध्ये आल्याचे तुकडे न घालता किसलेलं आलं घाला, छान फ्लेवर येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि 2 हिरव्या मिरच्या छानपैकी बारीक कट करून घाला. त्यानंतर घालायचं आहे अगदी अर्धा ते पाव चमचा सोया सॉस. सोया सॉस या पिठामध्ये घातल्यामुळे मंचुरियनला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे तुम्ही सोया सॉस जर कधी या पिठामध्ये घालत नसाल ना, तर आवर्जून घाला. त्यामुळे छान असं ऑथेंटिक आपला चायनीज गाड्यावर जसं मंचुरियनचा फ्लेवर असतो ना, सेम तसाच फ्लेवर मंचुरियन तळल्याच येतो आणि वासही अप्रतिम असा येतो. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पीठ थोडंसं तुम्ही टेस्ट करून बघू शकताय मीठ किती कमी जास्त आहे ते. मला इथे मीठ थोडंसं लागतंय म्हणून मी मीठ थोडंसं घालून घेतले. त्यानंतर सगळं राहिलेलं कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालून घेतले. टोटल मी इथे 8 ते 9 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे. तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा एकत्र घालायचा असेल तसा घातला तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते, कारण माझ्या मुलीला आवर्जून छान झणझणीत स्पायसी मंचुरियन आवडतात आणि लाल तिखट घातल्यामुळे ना बॉल्समध्येच तो स्पायसीनेस येतो. त्यामुळे मी आवर्जून बॉल्समध्ये घालते आणि नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा घालणार आहे. तुम्ही या ठिकाणी एखादा चिली सॉस घातला ना तरीही चालेल. चला, तर लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून झालंय. आता घेऊया त्याचे बॉल बनवायला. पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एका बाजूला सारायचं आणि त्यानंतर याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवायचे. बॉल बनवताना अगदी हातामध्ये हलक्या हाताने प्रेस करून तुम्ही बनवा, सहजपणे याचे गोळे तयार होतात. पाणी आपण कोबीमधलं काढून टाकले ते इथं खूप उपयोगी पडतं. या स्टेजला जर तुम्ही पाणी काढलं नसतं ना, तर या स्टेजला पीठ आपलं खूप जास्त ओलं असलं असतं आणि हे बॉल्स इतके सहज अजिबातही तयार झाले नसते. त्यामुळे सुरुवातीला कोबीचं पाणी काढून टाकणं खूप गरजेचं आहे. यामुळे ना कोबीचा एक उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे मंचुरियन अजून टेस्टी होतात. चला, तर याच पद्धतीने सगळे बॉल्स मी छानपैकी करून घेते आणि त्यानंतर बॉल आपण तळायला घेणार आहोत.
आता ह्या स्टेज नंतर तुम्हाला हवं असेल, तुम्हाला किंवा वेळ असेल तर हे बॉल्स तुम्ही आहे असे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला मंचुरियन खायचेत, मुलांना खायला द्यायचेत, त्यावेळेला अगदी लगेच डीप फ्राय करून तुम्ही त्याला सॉसमध्ये टॉस करू शकता. परंतु जर तुम्हाला लगेच बनवायचे असेल तर तुम्ही लगेचही बनवू शकता. कारण बॉल्स ज्यावेळेला तेलामधनं काढतो त्यावेळेला लगेच ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये कोट करायचे असतात, जेणेकरून त्याचा क्रिस्पीपणा आहे असा राहील. त्यामुळे जर तुम्हाला खायला वेळ असेल तर तुम्ही ही निम्मी प्रोसेस करून ठेवू शकता. अगदी घरी पार्टी असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही निम्मी प्रोसेस करून ठेवू शकता. अगदी राहिलेली निम्मी प्रोसेस तुम्ही पार्टीच्या वेळेस ऐन वेळेला गेस्ट आल्यावरती लगेच करू शकता. चला आता मीडियम गरम तेलामध्ये बॉल सोडून घ्यायचे. बॉल सोडताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. खूप जास्त तेल कडकडीत गरमही नको आणि खूप जास्त तेल थंडही नको. तेल जर खूप जास्त थंड असेल तर बॉल्समध्ये सगळं तेल शोषलं जाईल आणि बॉल्स खूप जास्त ऑइली होतील. खूप ते फुटूसुद्धा शकतात. आणि जर तुमचं तेलाचं टेम्परेचर खूप जास्त हाय असेल तर बॉल टाकल्याबरोबर ते कलर पकडतील, आतमध्ये व्यवस्थित शिजणार नाहीत. अगदी मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली मिक्स करत करत मी हे बॉल्स छानपैकी तळून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगावरती हे बॉल्स आपले तळले गेलेत आणि क्रिस्पीपणा तर इतका भारी आला की काही विचारायलाच नको. अगदी कुरकुरीत असे हे मंचुरियन बॉल्स आपले तयार झाले. चला तर हे बॉल्स मी काढून घेते आणि नंतर याच पद्धतीने दुसरी बॅचही मी छानपैकी तळून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मंचुरियन बॉल्स तळायला खूप जास्त तेलही लागत नाही. यामध्ये सोडा वगैरे तर आपण काही वापरत नाही. त्यामुळे तेलाचं प्रमाणही अगदी कमी असं लागतं. त्यामुळे खूप जास्त बॉल्स तेलकटही होत नाहीत. चला दुसरी बॅचही याच पद्धतीने मी सोडून घेतली. बॉल सोडल्या सोडल्या लगे याला मिक्स करायचं नाही. थोडंसं तेलामध्ये याला सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर मात्र निम्मे फ्राय झाले की त्यानंतर कंटिन्युअसली मिक्स करत तळा. यामुळे आपल्या बॉल्सला एकसारखा असा रंग यायला मदत होते. जर तुम्ही लगे मिक्स केलं नाही किंवा खूप वेळाने यामध्ये चमचा फिरवला तर एका बाजूला डार्क कलर येतो मंचुरियनला आणि एका बाजूला लाईट कलर येतो. चला याच पद्धतीने मी दुसरी ही बॅच छान अशी तळून घेतली. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मंचुरियन तयार झाले. मी बॉल्स बनवताना आवर्जून लहान आकारामध्ये बनवले होते, जेणेकरून तळायलाही सोपे जातात आणि ग्रेव्हीमध्ये कोट करायलाही सोपे जातात. त्यामुळे आवर्जून छोट्या आकाराचे बनवा. चला आता घेऊयात आपली छानशी ग्रेव्ही करायला. यासाठी तेलामध्ये आलं आणि लसणाची फोडणी घालायची. आलं लसूण हाय फ्लेमवरती छानपैकी परतवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये हिरवी मिरचीही घालून घ्यायची. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, नसेल घालायची तर नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेत, ते घालायचे. तेही हाय फ्लेमवरती 1-2 मिनटं फक्त टॉस करून घ्यायचे आणि त्यानंतर पुढचं साहित्य घालायचे. तुम्हाला जर ड्राय मंचुरियन आहे असे तळलेले खायचे असतील तर तुम्ही आहे असे सॉस बरोबर सर्व करू शकता. मी आवर्जून ग्रेव्हीतले मंचुरियन दाखवते त्यामुळे ग्रेव्ही बनवतोय आपण. आता यामध्ये 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आणि 1 चमचा सोया सॉस घालायचा. हे 2 सॉस छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला चिली सॉस आवडत असेल तर तोही या स्टेजला घातला तरीही चालेल. चला तर सॉस व्यवस्थित असे मिक्स करून झाले की यामध्ये मी घालणार आहे ते लाल तिखट. कारण लाल तिखटाचा फ्लेवरने ना मंचुरियन अतिशय भारी होतात, अगदी झणझणीत असे होतात. म्हणजे टोमॅटो सॉसचा तो गोडपणा, तसंच सोया सॉसचा एक वेगळाच फ्लेवर जो की चायनीज फ्लेवर आणि लाल तिखटामुळे छान असा आपला देसी टच याला भेटतो. त्यामुळे लाल तिखट घालून एकदा नक्की बनवून बघा. चला तर लाल तिखटही यामध्ये छान मिक्स झालं की त्यानंतर घालायची ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी. कॉर्नफ्लॉवर एक 5 ते 6 चमचे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं, ते घालून घ्यायचं. त्यानंतर परत एकदा मी अर्धी वाटी पाणी घालून घेतले, जेणेकरून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपली अगदी परफेक्ट अशी होईल. ही ग्रेव्ही खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीची ठेवायची, जेणेकरून आपल्याला बॉल व्यवस्थित कोट करता येईल. आता ग्रेव्हीमध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची. सॉसेसमध्ये मीठ आहे परंतु थोडंसं मीठ याला लागणारच आहे, त्यासाठी मी अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलंय. चला ग्रेव्ही छान अशी तयार झाली. आता यामध्ये लगेच मंचुरियन घालायचे आणि सगळ्यात महत्त्वाची ही शेवटची टिप म्हणजे मंचुरियन छान कुरकुरीत राहण्यासाठी ग्रेव्हीमध्ये मंचुरियन घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा. शेगडी असेल तर तुमची इलेक्ट्रिकल बटन लगेच बंद करायचं आणि फक्त 1-2 मिनिटासाठी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मंचुरियन कोट करून घ्यायचे आणि लगेचच सर्व्ह करायचे. जर तुम्ही ग्रेव्हीमध्ये खूप वेळ मंचुरियन ठेवले तर मंचुरियन सॉफ्ट होतात, त्यामुळे खूप वेळ ग्रेव्हीमध्ये मंचुरियन ठेवायचे नाहीत. हार्डली 1-1.5 ते 2 मिनिटं तुम्ही फक्त याला मिक्स करून घ्या आणि गरमागरम असे हे मंचुरियन तुम्ही सर्व्ह करा. ही शेवटची टिप आवर्जून फॉलो करा. यामुळे तुम्ही अगदी चायनीज गाड्यावर भेटतात तसे परफेक्ट असे मंचुरियन तयार होतील. हॉटेलमध्ये किंवा जेव्हा चायनीज गाड्यावर आपण मंचुरियन खायला जातो त्यावेळेला अगदी गरमागरम ते मंचुरियन आपल्याला सर्व्ह केले जातात. त्यामुळे ते मंचुरियन अगदी क्रिस्पी कुरकुरीत असतात.
चला तर हे सगळे टिप्स वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या बच्चे कंपनींसाठी, घरच्यांसाठी या पद्धतीने हे मंचुरियन नक्की ट्राय करून बघा. यानंतर अगदी खात्रीने सांगते, घरचे सुद्धा बाहेरचे मंचुरियन खायचं विसरतील. एवढे टेस्टी मंचुरियन तुमच्या घरच्या घरी तयार होणार आहेत. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही हे मंचुरियन बनवायचं असतील तर व्हिडिओला लगेच सेव्ह करून ठेवा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा. आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेले बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच झणझणीत, चमचमीत आणि सुपर टेस्टी रेसिपीसोबत, त्याही भरपूर अशा टिप्स घेऊन. धन्यवाद.